संतोष देशमुखांच्या हत्येचा कट एप्रिलमध्ये शिजला होता। सुरेश धस यांचा पुण्यातल्या सभेत गंभीर आरोप। धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढता येत नसेल तर बिनखात्याचा मंत्री करा, मुख्यमंत्र्यांना सल्ला। धनंजय मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर 3 कोटींची डील झाली। धस यांचा खळबळजनक दावा। संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ पुण्यात सर्वपक्षीय आक्रोश मोर्चा। लोकप्रिय सरपंचाची हत्या झाली, आम्हाला नीट तपास करू द्या, तसंच एकाही आरोपीला सोडणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विरोधक आणि मोर्चेकऱ्यांना आवाहन। पंकजा आणि धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून धमकी। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांचा आरोप। तर कराडला नमस्कार करणारे अधिकारी चौकशी करणार का, दमानी यांचा सवाल। पोलिसांनी 50 लाख रुपये आणि नोकरीचं आमिष दिलं। परभणीतल्या सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांचा खळबळजनक आरोप। प्रकाश आंबेडकरांसमोर गौप्यस्फोट। लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर ताण। कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंची कबुली। विरोधकांची सरकारवर चौफेर टीका, तर योजना जैसे थे असल्याची सरकारची सारवासारव।